जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन सुरुवात केलेलं आहे। आणि दुसऱ्या बाजूस मुख्यमंत्र्यांनी जी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती त्या सर्वपक्षीय बैठकीला सर्व मराठा नेते, एनसीपीचे, काँग्रेसचे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातले कोणीच उपस्थित नव्हतं। आणि त्यामुळे त्या बैठकीमध्ये नेमकी राजकीय पक्षाची भूमिका काय हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आला। याच्यातला सामंजस्य तोडगा काढायचा असेल तर इथले जे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष जे आहेत त्याच्यामध्ये एनसीपी आहे, काँग्रेस आहे, बीजेपी आहे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे। हे जोपर्यंत भूमिका मांडत नाही तोपर्यंत तोडगा हा निघत नाही। दुसऱ्या बाजूस त्याच बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती करण्यात आली होती की मुख्यमंत्र्याने या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना व्यक्तिगत पत्र लिहावं। मुख्यमंत्री पण लिहावं पण त्याच्याच बरोबर व्यक्तिगत सुद्धा लिहावं की या प्रश्नावरती म्हणजे जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण, ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या, ही जी मागणी आहे या मागणीच्या संदर्भात राजकीय पक्षांची भूमिका काय आहे या संदर्भात विचारणा करून मग समान तोडगा काय आहे तो काढता येईल। त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की आम्ही पत्र लिहू, म्हणजे पत्र आम्ही पाठवू। अजूनपर्यंत वंचित बहुजन आघाडीला ते पत्र मिळालेलं नाही। इतर पक्षांना मिळालं का या संदर्भात आमच्याकडे काहीही खुलासा नाही। हे लोन आता फक्त म्हणजे मराठवाड्यापुरतं मर्यादित आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही। ते पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश इथे हळूहळू पसरत चाललेलं आहे। कदाचित विदर्भामधला असणारा वाशिम जिल्हा आणि बुलढाण्याचा काही भाग इफेक्ट होण्याची शक्यता आहे।